काय सांगाल, तुम्ही आज मोर्चा काढलेला आहे, शाळा बंद ठेवलेली आहे, काय विषय? शाळा पूर्ण जिल्ह्यातल्या बंद करण्यात आलेल्या आहेत. शाळा बंद आंदोलन आहे. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने पिटिशन दाखल करावं टीटी या संदर्भामध्ये आणि जाचक जो 15 मार्च 2024 रोजी जो निर्णय धोरणात्मक निर्णय घेऊन संच मान्यता त्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय रद्द करून पुन्हा एकदा शिक्षकाला न्याय मिळवून देण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय घ्यावा, हीच या ठिकाणी या मोर्चाच्या संदर्भामध्ये, आक्रोश मोर्चाच्या संदर्भामध्ये करण्यात आलेला आहे आणि तो या ठिकाणी न्याय निश्चित मिळेल ही अशी आमची अपेक्षा आहे. शासनानं कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, 1 दिवसाचं वेतन कापण्याचा प्रयत्न केलेला आहे, काय सांगाल याबद्दल? आजचा जो मोर्चा आहे राज्यभर आम्ही शाळा बंद आंदोलनाचा पुकारलेला आहे आणि शाळा बंद ठेवून आमचं आंदोलन यशस्वी करण्यासाठी आम्ही 8 महिना झाला आम्ही तयारी करतोय. शासनानं अचानक आपल्याला एक दिवसाचा वेतन कपात करण्याचं जो पत्र काढलेलं आहे त्या पत्रकाला आम्ही घाबरत नाही, कारण आमचा जो अन्याय झालेला आहे, जे टीईटी जे लागू केली आम्हाला ती रद्द करण्यात यावी, जाचक GR रद्द करण्यात यावा आणि तो शासनानं जर विद्यार्थ्याचं हित लक्षात घेता शाळा बंद ठेवणं योग्य नाही म्हणलं तर चालत होतं, पण त्यांनी अशी धमकी दिलेली आहे की तुमचा 1 दिवसाचा कपात करणार. त्यामुळे आमचे शिक्षक जे 100% जिल्ह्यातले संपात सहभागी झालेले आहेत आणि आम्ही आता थांबणार नाही. यापुढे जर आमची मागणी मान्य नाही झाले राज्यभर तीव्र आंदोलन छेडू असा आमचा विचार आहे. आज लातूर येथे जो मोर्चा काढला आहे किती शिक्षक यामध्ये सहभागी झालेले आहेत 3,000 आणि कोणकोणत्या मागण्या आपण करताय? आज या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनामध्ये आज आम्ही लातूर जिल्हा पूर्ण 100% शाळा बंद केलेली आहे, कारण आमच्यावर अन्याय झालेला आहे. कोणत्या जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि परत 15 मार्च 2024चा जो GR रद्द करावा आणि परत आमची जी टीईटी आहे परीक्षा रद्द करण्यात यावी. जे अशैक्षणिक शिक्षकांना कामं दिलेले आहेत, BLOचे कामं दिले ते सुद्धा रद्द करावे. आम्हाला विद्यार्थ्याला गोरगरिबांच्या 2-3 दलितांच्या गरीब विद्यार्थ्याला आम्हाला शिकू द्या, त्याला शिकू द्या असा आमचा आणि शाळा टिकू द्या आमचा असा हा आंदोलनाची भूमिका आहे. या मोर्चामध्ये जवळपास 4,000 शिक्षकांची संख्या या ठिकाणी नोंदवलेली आहे. म्हणून या ठिकाणी एक आक्रोश मोर्चाच्या संदर्भामध्ये आणखीन पूर्ण जिल्ह्यातून शिक्षकचा ओढा या ठिकाणी येत आहे. जवळपास हा मोर्चा आंबेडकर चौकातून निघून या ठिकाणी जुनं कलेक्टर ऑफिस जे आहे त्या ठिकाणी याची सांगता होणार आहे आणि त्या ठिकाणी विविध मागण्याचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी महोदयांना देण्यात येणार आहे. आज महामोर्चा काढण्यात आलेला आहे, काय मागण्या तुमच्या, काय विषय? या मागणीमध्ये शासनानं टीईटीचा पुनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी, शिक्षकांना कॅशलेस मेडिकल मंजूर करावं आणि आमच्या सहकारी बांधवांना जुनी पेन्शन लागू करावी, या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. किती शिक्षक यामध्ये सहभागी आहेत आणि मोर्चाचं नियोजन काय? लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून सर्व शिक्षक यामध्ये सहभागी झालेले आहेत. Yeah.